डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या बरोबर आहेत मेढ्याच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून रुपाली वारगडे यांची सरशी झालेली आहे। आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया, काय प्रतिक्रिया आहेत आपल्या। आपण आता लोकनियुक्त नगराध्यक्ष झालेले आहेत मेढा शहराच्या। मी आज नगराध्यक्षपदी नियुक्त झाले, याच्यासाठी मला आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, मानकुमरे भाऊ, रांजणे साहेब तसेच सगळेच कार्यकर्त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि चांगल्या मतांनी सगळ्या जनतेने पण मला भरभरून प्रेम दिलं आणि सगळ्यांनी मला चांगल्या मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल मी आभार मानते। आणि त्यांच्या सहकार्यानेच काय असतील पुढची जी कामं असतील ती मी करून टाकवीन असे हा शब्द देते। आणि मेढ्याच्या विजयामध्ये शिलेदार म्हणून ओळखले गेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांचे दोन शिलेदार यांनी ही निवडणूक खूप लढवली, चांगल्या पद्धतीने लढवली। त्यांचे दोन शिलेदार डीसीसी बँकेचे संचालक माननीय रांजणे साहेब आणि जावलीची बुलंद तोप म्हणून ओळखले जाणारे वसंतराव मानकुमरे। काय सांगाल वसंतराव मानकुमरे, आपण निर्विवाद असं वर्चस्व मिळवलेलं आहे भाजपतर्फे, काय सांगाल याबद्दल? आम्ही खऱ्या अर्थानं या नगरीच्या वतीनं या नगरीतल्या सर्व मतदारांना आम्ही खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो। त्यांनी जे आमच्यावर प्रेम केलं त्यांच्यामुळं आज आमचा या ठिकाणी विजय झालेला आहे। आमचे नगराध्यक्ष असतील, बाकीचे नगरसेवक असतील, निर्विवाद या ठिकाणी निवडून आलेले आणि आमची सत्ता या ठिकाणी स्थापित झालेली आहे। भविष्य काळामध्ये शिवेंद्रराजे भोसले असतील, आमचे रांजणे साहेब असतील, आमचे बापू, या सर्वांच्या साक्षीनं आम्ही या नगरीचा चेहरामेहरा बदलून टाकण्याचं काम करूया। भविष्य काळामध्ये हा मेढा नगर हे चांगलं सुशोभित असं करण्याचं काम शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। शिवेंद्रराजे भोसले यांनी या नगरीचा नव्हे तर या तालुक्याचा विकास चालवलेला आहे, त्यामुळे भविष्य काळामध्ये सुद्धा ही सारी जनता, तालुका, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आम्ही निर्विवाद वर्चस्व निर्माण करू। या ठिकाणी ज्या विरोधकांनी वल्गना केल्या होत्या त्यांना खऱ्या अर्थानं धोबी पछाड या जनतेनं केलेला आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांना अशाच पद्धतीचा हिसका दाखवण्याचं काम आम्ही जरूर करू। आपण प्रचारामध्ये घोषणा केली होती डीसीसी बँकेचे संचालक रांजणे साहेब की 21 तारखेला आम्ही दाखवून देऊ की आम्ही काय आहे। ही वल्गना आज खरी ठरलेली आहे आणि शिवेंद्रराजेंचं वर्चस्व पुन्हा एकदा मेढा नगरपंचायतीवर दाखल झालेलं आहे। आता आपली प्रतिक्रिया, पहिली प्रतिक्रिया आपल्या विरोधकांच्या बद्दल काय आहे? सातारा आणि जावलीमध्ये आणि खास करून मेढ्यामध्ये मला वाटतं विरोधकांना मी एवढंच सांगेन की जावलीमध्ये वन अँड ओनली शिवेंद्रराजे, म्हणजे विकास कामं असू देत, लोकांचा संपर्क असू देत, कोणी किती हवेमध्ये वल्गना केल्या तरी आमची सगळी मेढ्यातली जनता त्यांना सगळ्यांना पुरून उरलेली आहे। खऱ्या अर्थानं कुठेतरी एक दोन जागेमध्ये आम्हाला पण वाटत होतं की विरोधकांचा कुठेतरी शिरकाव होईल, 1-2-4 मताने किंवा 5-6 मताच्या फरकाने आमच्या 3-4 सीटा गेल्या याची निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना खंत आहे। परंतु येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 3 जिल्हा परिषदा आणि 6 पंचायत समिती अतिशय फरकाने आम्ही मारू आणि जावलीमध्ये फक्त शिवेंद्रराजेच अशा पद्धतीचं आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व असेल अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही सर्वच नगरवासियांच्या वतीनं आणि जावलीतल्या जनतेच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना आश्वासित करू शकतो।